आज गणेश जयंती. हेअर वॉश केलेत पण सेट केलेले नाही आहेत आणि मैत्रिणीची स्केल जी की मी मकर संक्रांतीच्या डेकोरेशनसाठी आणली होती ती घेऊन चाललेली आहे. त्याचबरोबर एक 5-6 केळी घेऊन चाललेली आहे आणि जाताना म्हणलं आपल्या बाळाला सुद्धा घेऊन जावं. त्यामुळं त्याला तो पारूसाच होता, त्याला तसंच उचललं, लॉक लावलं. त्याला घेऊन लॉक लावणं थोडंसं अवघड जातं. इथं मैत्रिणीच्यात आली तर हा असा तिथं खेळत बसलेला होता, त्यांच्या काही वस्तूंना हात लावत वगैरे वगैरे, वाघाचे आवाज काढत. तर मैत्रिणीचं इथं लग्नाच्या साडीचं थोडंसं कोणती घेऊ, कोणती नको, कोणती आदल्या दिवशी नेसू, जेव्हा ते गावदेव वगैरे करतात तेव्हा. तर तिथं थोडंसं फिक्स करून आलो आणि मग आल्यानंतर इथे बाळाला मी त्याचा खाऊ बनवून ठेवला होता, तो खाऊ चारायला घेतला. कपडे मशीनलाच लावलेली होती, सुकत घालायची होती, पण हा मला बादलीतून खाली टाकून देत होता. नशीब की मी गॅलरी स्वच्छ ठेवली होती, त्यामुळे कपडे खराब होण्याचे काही चान्सेस नव्हते. आणि इथे पहा, हा इतका उत्साही असतो ना असं काही पसारा पाडायला, मध्ये कपड्यांच्या घडे विस्कडणं असो, माझं ड्रेसिंग टेबलमधनं सामान काढणं असो. संध्याकाळी 4:30 वाजता आमचं गणपतीला जायचं ठरलं आणि हा नेमका 3:45 वाजता झोपला. मग 5पर्यंत वाट पाहिली आणि शेवटी त्याला तसेच वरून कपडे घातले आणि म्हणलं आता ह्याला असंच न्यावं. मैत्रिणीलाही सांगितलं की मी 5 मिनिटात खाली येते. आणि नितीश आलेला होता, पण म्हटलं आज गणेश जयंती आहे तर मी याला घरी नाही ठेवत, मी याला घेऊनच जाते. जेव्हा मी याला उचललं तेव्हा हा हलका झोपेतून उठला आणि असा बघत होता. तुम्हाला दाखवते हा कसा बघत होता. तर पहा, आज गणेश जयंती असल्यामुळे ना मी ह्याला आवर्जून तयार केलं होतं. तर अशा प्रकारे आम्ही निघालो. आज आमची लिफ्ट बंद आहे 2 दिवस झालं, त्यामुळे आम्हाला जिन्याने जायचं होतं आणि हा पूर्ण भार त्याचा माझ्या गालावरती टाकत होता. जिने म्हणजे जवळजवळ 72 पायऱ्या उतरून आम्ही खाली आलो. त्यानंतर आम्ही होतो 3घी जणी. इथे पहा, ही दोघं ट्विन्स आहेत आणि त्यांनी मॅचिंग ऑरेंज केलेलं होतं. त्याचबरोबर माझी मैत्रिणी, असं आम्ही आमच्या जवळच्या एका मंदिरामध्ये गेलो, तिथं दर्शन घेतलं आणि मला ना खूप दिवसांनी असा जेवणाचा खूप छान असा वास येत होता. म्हणजे जे बाहेरचं जेवण असतं ना आपलं, त्या जेवणाचा सांबर, भात, शिरा वगैरे. तर इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. बाहेर जो उंदीर आहे त्यालासुद्धा छानसे कपडे घातलेले होते. तिथे बाळाबरोबर फोटो काढले, बाळाचे उंदराबरोबर फोटो काढले. सत्यनारायणाची पूजा होती, तिथे प्रसाद घेतला, प्रसाद खाल्ला आणि थोड्या वेळ तिथं आम्ही बसून राहिलं. बऱ्याच वेळेला आम्ही चतुर्थी दिवशी, अंगारकी दिवशी इथे येतो. मंदिर छोटंसं आहे, बसायलासुद्धा बाहेर जागा असते. आणि जेव्हा मी इथे येतो ना तेव्हा स्टेटससाठी फोटो तर नक्कीच काढतो. ते स्टेटस ठेवलं, कोणी पाहिलं हे लगेच पाहिलं. मी शक्यतो स्टेटस टाकल्यानंतर एक 5-10 मिनिटात पाहते आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मग जेव्हा स्टेटस ते संपणार असतं, 24 तास होणार असतात, तेव्हा पाहते. घरी आल्यानंतर ह्याला एक खुर्चीचा खेळ असा करायचा होता. कोबीची वडी बनवली होती, केळाचा शिरा होता, भात होतं, सांबर होतं, भाकरी होती. असा होता माझं जेवण आणि आजचा दिवस. बाय.